आता जिममधून आलोय, मस्तपैकी गच्चीवरती येऊन जेवायला बसलोय बघा. आता ह्या दोन्ही पण वेट गेन आणि वेट लॉस दोघांचा पण डाएट सांगतोय मी. आता जरा जास्त कॅलरीचा घेतलाय, म्हणजे वजन वाढवण्यासाठी पण सांगतो आणि कमी करण्यासाठी पण. आता वाढवण्यासाठी बघा, 1 ग्लास दूध घ्यायचं आहे. मी 4 अंडी घेतलेत, त्यातली 2 अंडी पूर्ण घेतलेत, 2 अंडी विदाऊट डिलाच घेतलेत. उसळ घेतल्या, 2 केळी घेतलेत आणि गाजर घेतलंय. तर ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यात 150 ते 160 कॅलरीज, ह्याच्या जवळजवळ 150 ते 160 कॅलरीज, म्हणजे इथंच ह्या दोन्हीच्या झाल्या 300 ते 350 कॅलरीज. बघा, उसळ, अंडी एक पूर्ण अंडे घेतलं तर 80 ते 70 ते 80 कॅलरीज आहेत. म्हणजे 2 अंड्याच्या पूर्ण अंडे 150. म्हणजे हे वेट वाढवण्यासाठी झालं. आता वजन कमी करण्यासाठी काय करायचं आहे? दूध घेऊ नका, केळी घेऊ नका, आणि ह्याच्यामध्ये मी जी उसळ घेतली मुगाची, ते थोडंसं तेल, चटणी, मीठ कमीत कमी टाका, आणि अंड्याचं डील घेऊ नका. बाकी सॅलड घेऊ शकताय वजन कमी करण्यासाठी. आणि जे शाकाहारी म्हणजे अंडी खात नाहीत त्यांनी फक्त कडधान्याचंच घ्या आणि सॅलडचं प्रमाण वाढवा. पण लक्षात ठेवा, आता काही जण कमेंट करतील की दूध आणि केळ चालत नाही किंवा दूध अंडी चालत नाहीत. असं काय नाही. मी कितीतरी वर्ष हे खातोय, मला चालतंय. 100% लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट कुणासाठी योग्य पण आहे आणि चुकीची पण आहे असं म्हणू शकत नाही. ज्याला चालतं त्याच्यासाठी 1 नंबर, ज्यांना चालत नाही त्यांनी खायचं नाही. आता पहिली यापूर्वीची दुधामध्ये अंडी फोडून खात होती, पित होती. दुधामध्ये अंडी फोडून पित होती. त्यामुळं कन्फ्यूज होऊ नका. तुम्हाला जे चालतंय तेवढंच घ्या. बाकीच्या कमेंटमध्ये नेहमी वेळ घालण्यापेक्षा तुम्हाला जे सूट होतंय तेच करा. आणि बाकीच्या आणखी तुम्हाला दाखवत असतोय, म्हणजे वजन कमी करण्यासाठी काय करू शकतो. बरेच दिवस झालं वजन वाढवायचं म्हणत होते, त्यांच्यासाठी पण आपण झाला बनवला. धन्यवाद.